तर दृश्यात कॉटन ग्रीन परिसरातली मराठा बांधवांच्या गाड्या लावल्या आहेत. त्याचबरोबर इथे असणारं पाणी शौचालय महानगरपालिकेनं बंद केलंय. पुढील 8 दिवस पुरेल इतका शिधा आंदोलकांकडे आहे आणि आता त्यांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे. त्याच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडीने. मराठा आंदोलकांच्या गाड्या रस्त्यावरून काढून टाका असे आदेश आल्यानंतर मराठा बांधवांनी कॉटन ग्रीन परिसरात असणाऱ्या शेडमध्ये गाड्यांची पार्किंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला शेकडो गाड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. अजूनही पोलिसांकडून गाड्यांची पार्किंग ज्या या ठिकाणी केली जाते, मात्र या शेडमध्ये कुठल्याही सुविधा ज्या आहेत त्या पाहायला मिळत नाही आहेत. संडास बाथरूम असेल, लाईटची सुविधा असेल किंवा साफसफाई असेल ही या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. ही महानगरपालिकेनं करणं आवश्यक होतं, मात्र ती केलेली पाहायला मिळत नाही आहे. काय म्हणणं आहे, एवढ्या घाणीमध्ये राहावं लागतंय, आंदोलनावर तुम्ही ठाम आहे? 100% काल कोर्टाचा आदेश आल्यानंतर आम्हाला पोलिसांनी इकडं काढलं, म्हणले तुम्हाला पार्किंग देतो. इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे, इथं कशाचीच बाथरूमची अवस्था बघता तर एकदम घाण, एकदम म्हणजे अति घाण आहे. सरकार एकदम आमचा अंत पाहिलंय. इथं कसलाही काहीही नाही आम्हाला इथं सुविधा. त्यांनी सांगितलं की तुम्ही CST जागा खुली करून द्या आणि ग्रीन ह्याला लावा, तिकडे लावा, पार्किंग लावा. मग तिथं पार्किंग नव्हती तर म्हटले आता ग्रीन इथं ग्रीन कॉटनला आहे. तर आम्ही आता इथं आलो. इथं आलं की ह्यांनी असं केलं, आता पाणी तर नाहीच कालपासून, आता बाथरूम पण बंद करून टाकले ह्यांनी. म्हणजे थोडंफार दिलं म्हणजे पार बोकांडी बस तयारी केली साहेब चालू येत आहे. बघता हुकुमशाहीचं वर्ष झालं ना आता हे. आणि आम्ही इतक्या लवकर हार मानणार नाहीत आणि आम्ही जाणार नाहीत. आम्ही जवळपास 15 दिवसाचा शिधा सोबत आणलेला आहे आणि अजून आमच्या गावाकडून लोक घेऊन येतात. काढत एक जण फोन केला पाणी नाही म्हणून, त्यांनी आमच्या 15,000 पाणी बॉटल टाकले साहेब इंदापूरच्या माणसानं. कॅमेरा आदर्श कटकेसर, सागरवाड, साम TV, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.